कलावंत म्हणून नथुरामच्या आधीचं तुझं आयुष्य कसं होतं? खरं तर इयत्ता 8वीत असताना शाळेमध्ये असतानापासूनच मी नाटकातनं काम करायला सुरुवात केली आणि तेव्हापासून आयुष्याचं एकमेव ध्येय होतं की मला फक्त नट आणि नटच व्हायचं आहे, अभिनेताच व्हायचं आहे. दुसरं काही व्हायचं नव्हतं, दुसरं काही येतही नव्हतं. त्यामुळे आईवडिलांना सांगून टाकलेलं होतं. आईवडिलांना धास्ती पडली, कारण पोंक्षे कुटुंबात जन्माला आलेलो मी. तर माझे वडील म्हणजे नॅचरली पोंक्षे म्हटल्यावर कोकणस्थ ब्राह्मण. तर माझे वडील मला सांगायचे, बाबा रे, ब्राह्मणांना पुढे कुठलंही आरक्षण नाही, संरक्षण नाही, कुठलं रिझर्वेशन नाही. त्यामुळे बाबा अभ्यास कर, काहीतरी शिक, किमान एक ग्रॅज्युएट तरी हो, जे सर्वसाधारण ब्राह्मण कुटुंबामध्ये सांगितलं जातं. बरं, पोंक्षे आडनाव आहे त्यामुळं कोल्हापूरला उसाचा मळा आहे वगैरे असं असण्याची काही तो सुतराम शक्यता नाही. या सगळ्याच बाबतीत अत्यंत दयनीय परिस्थिती असलेली ही ब्राह्मण जमात. हा एकमेव काय ती श्रीमंती म्हणजे बुद्धिमत्तेची श्रीमंती, तेवढीच काय ती होती. आणि त्यामुळे वडील सतत सांगत होते की बाबा असं करू नकोस. त्याच वेळेला मी 8वीत असताना स्पष्टपणे आईवडिलांना सांगून टाकलं होतं, फक्त SSC, त्याच्या पुढे शिकण्यात काडीचाही इंटरेस्ट नाही. आणि नंतर नाटक व्यवसायाला सुरुवात झाली. नाटकातून काम करायला लागलो. 78 ते 89 इतक्या काळ सातत्याने हौशी रंगभूमी, स्पर्धात्मक रंगभूमीवर काम करत असताना 89 साली पहिलं व्यावसायिक नाटक मिळालं. पहिल्या नाटकाची कलावैभवचं नाटक होतं, वरून सगळे सारखे. त्या नाटकामध्ये इंद्राचा रोल होता. फार छान भूमिका होती, फॅन्टसी होती ती, गंगाराम गवाणकरांनी लिहिलेली. आणि नाटकाचं मानधन नाटक सुरू होण्याआधी म्हणजे पहिला प्रयोग होण्याआधी मागायचं असतं, हे काही अक्कल नव्हती, ते सांगायलाही कोणी नव्हतं. त्यामुळं असलं काही मागितलं नाही. आणि नाटकाचा पहिला प्रयोग शिवाजी मंदिरचा झाला 89ला. आणि कलावैभवचे मॅनेजर सखाराम म्हात्रे यांनी माझ्या हातामध्ये माझ्या आयुष्यातलं पहिलं अभिनयाचं पाकीट हातामध्ये दिलं, अभिनयाचं मानधन असलेलं पाकीट हातामध्ये दिलं. ते मी हळूच उघडून बघितलं. भयंकर कुतूहलता होती की माझ्या अभिनयाला काय किंमत आहे बाजारामध्ये. तर एक 50 रुपयाची नोट मला दिसली. आणखीन एक नोट आहे असं जाणवलं, तर मला वाटलं नक्कीच दुसरी 50ची तरी असेल, पण ती 10 रुपयाची नोट होती. आणि एका प्रयोगाचं 60 रुपये मानधन घेऊन या क्षेत्रामध्ये माझ्या कारकिर्दीला सुरुवात झाली. ते 60 रुपये घरी येऊन आईला दिले. आणि आई म्हणजे बघतच राहिली की फक्त 60 रुपये मिळाले तुला एका प्रयोगाचं. म्हटलं हो. तिला भयंकर टेन्शन आलं की आता म्हणजे रोज 30च्या 30 दिवस जरी प्रयोग झाले तरी असे किती पैसे मिळणार, उद्याचं लग्न होणार, मुलं होणार, बरं हा दुसरं काहीच करायचं नाही म्हणतो, फक्त अभिनयच करायचा म्हणतो, ह्याचं कसं होणार. तिथपासून जे आईवडील माझे टेन्शनमध्ये होते, 78 पासून जे माझ्या आईवडिलांना मी टेन्शनमध्ये ठेवलं होतं, आणि ते 98 पर्यंत, 98 सालापर्यंत. 89 नंतर मग छोटे छोटे रोल येत गेले. अत्यंत स्वाभिमानी स्वभाव असल्यामुळं दिग्दर्शक निर्मात्यांचे वाढदिवस लक्षात ठेवून त्यांना त्यांच्या वाढदिवसाला काहीतरी गिफ्ट देणे, गोव्याला गेल्यानंतर कुठल्या तरी दिग्दर्शकासाठी पुढचं नाटकात घ्यावं म्हणून एखादी बाटली आणणे, कसलं काही केलं नाही आयुष्यात कधी. त्याच्यामुळे भयंकरच प्रॉब्लेम, सतत फालतू रोल. सगळं मेन कास्टिंग झाल्यानंतर गड्याबिड्याचा कुठेतरी 2 मिनिटाचा पोस्टमनचा रोल असला की तो मला दिला जायचा. आणि त्या रोलची तेवढीच लायकी असल्यामुळं 75 रुपये, मग 60चे नंतर 75 झाले, 75चे नंतर 100, आणि चौथ्या नाटकात मला 125 रुपये झाले. इथं नोकरी करणाऱ्यांना माहीत असेल की नोकरीमध्ये एक अशी स्टेज येते बघा की तिथून मग प्रमोशन किंवा इन्क्रीमेंट व्हायचं थांबतं आणि त्यानंतर आपला कामातला इंटरेस्ट संपतो, साधारण असं असतं. पण माझा तसा इंटरेस्ट संपला नाही. 125ला मी लॉक झालो चौथ्या नाटकाला. तिथून 13व्या नाटकापर्यंत मी 125चे 150 मागितले की निर्माता म्हणायचा पाठी 100 माणसं आहेत, ते 50त सुद्धा करायला तयार आहेत, त्याच्या पाठचा माणूस मलाच 50 रुपये द्यायला तयार आहे, तू काय करतोस बोल. मी म्हटलं नको, मला 125 द्या, मी करतो. ही रंगभूमीची फार मोठा जो वृक्ष आहे त्यातल्या एखाद्या पारंबीला आपण लटकत राहायचं. परमेश्वरावर अगाध श्रद्धा, कधीतरी तीच माझी पारंबी तो खेचेल आणि मी त्या वृक्षाच्या अत्यंत वरच्या टोकापर्यंत जाऊन पोहोचेन. अगाध श्रद्धा असल्यामुळं 14 व्यावसायिक नाटकांमध्ये अत्यंत नगण्य भूमिका. गंमत अशी होती की त्या नाटकांमध्ये एक भाग्य होतं की मी जरी अतिशय नगण्य भूमिकेमध्ये असलो तरी त्या नाटकातली प्रमुख भूमिका करणारे कलावंत मात्र फार मोठे होते. म्हणजे मी चंद्रकांत गोखल्यांबरोबर काम केलं, मी विक्रम गोखल्यांबरोबर 2 ते 3 नाटकं केली, मी वंदना गुप्तेंबरोबर काम केलं, मी यशवंत दत्तांबरोबर काम केलं. या सगळ्या माणसांकडनं खूप शिकायला मिळालं.
प्रत्येक नाटकाचा प्रयोगात पहिल्या अंकातल्या पहिल्या प्रवेशात किंवा फार फार तर दुसऱ्या प्रवेशात 2 ते 3 मिनटं 3.5 वाक्याचा रोल माझा संपला की मॅनेजर माझ्या हातात ते 100 रुपयाचं पाकिट द्यायचा आणि मी घरी जाऊ शकत होतो. मला कोणी अडवणारं नव्हतं. व्यावसायिक नाटकात असं आपला रोल संपल्यावर कोणी थांबत नाही, पण मी थांबायचो. नाटक संपल्यानंतर जी प्रेक्षक यायचे भेटायला ते विक्रम गोखलेंना भेटायला यायचे, यशवंत दत्तांना भेटायला यायचे, त्याच्यानंतर वंदना गुप्तेंना भेटायला यायचे, मग त्यांच्या स्वाक्षऱ्या वगैरे घ्यायचे आणि मी आपल्या त्या कोपऱ्यात उभं राहून सगळं बघत असेल. सतत मला असं वाटायचं, अरे यार ह्या ठिकाणी मी कधी येईन. मी उगाचच काहीतरी कारण काढून ते प्रेक्षक आणि विक्रम गोखले, प्रेक्षक आणि वंदना गुप्ते यांच्या म्हणणं इकडनं तिकडे उगाचच काहीतरी करायचं. म्हणजे चुकून ओळखलं तर हा तो पोस्टमनचं काम तुम्ही केलं, चांगलं केलं असं कोणतरी चुकून म्हणेल. आई शपथ एवढ्या वर्षात कोणी म्हणालं नाही हो. भयंकर त्रास व्हायचा आणि 98 साल उजाडलं, मे महिना आला आणि मी म्हणतो ना की परमेश्वर मोठी भूमिका देण्याआधी तुम्हाला तावून सुलाखून बघत असतो. मोठेपण आपोआप देत नाही, ते पेलण्याची ताकद आहे की नाही, तुमच्या झोळीमध्ये तेवढी ताकद आहे की नाही की ते तुम्ही पेलू शकाल. बरं, नथुरामची भूमिका म्हणजे फक्त रंगमंचावर नथुरामचा उत्तम पाठांतर करून रोल करणं एवढंच नव्हतं, तर नथुरामचा पडदा उघडण्याआधी आणि बंद झाल्यानंतरचं जे एक भयंकर मोठं असं रामायण चालायचं ते मात्र फार भयंकर होतं आणि त्याला फेस करण्याची क्षमता आहे की नाही याची खूप मोठी परीक्षा देवाने घेतली आणि 98 साली नथुराम गोडसेचा रोल माझ्या पदरात पडला. नथुराम विषयी, नथुराम कसं मिळालं? नथुराम मगाशीच मी म्हटलं की कुणाचं लांगुलं चालन करणे काही शक्य नव्हतं आणि मी आमच्या BSTमध्ये नोकरी करत असताना BSTचा एक कला क्रीडा मंडळाचा कार्यक्रम शिवाजीला होता आणि त्याच वेळेला शिवाजी मंदिरच्या वरच्या शाहू सभागृहामध्ये नथुराम गोडसे या नाटकाचं वाचन चाललं होतं, सिलेक्ट करणं चाललं होतं प्रोसेस आणि विनय आपटे तिथे बसलेले होते. ते नाटकाचे दिग्दर्शक होते, निर्माते होते आणि निर्माते विनय आपटेला तो नथुराम गोडसे त्याच्या आधीचे 35 दिवस असंख्य कलाकार म्हणजे नामवंत कलाकारांपासून नवख्या कलाकारांपर्यंत सगळेच जण तिथे येऊन आपलं नशीब आजमावून बघत होते. सगळ्यांना माहीत होतं हे नाटक करणं म्हणजे करिअर घडणार आहे, गरजच नाही दुसरं काही करण्याची, इतिहास घडवणारं नाटक आहे ह्याची कल्पना आधीपासूनच असल्यामुळे सगळेच जण धडपडत होते. मला त्याची काय असं वर चालू आहे याची कल्पनाही नव्हती आणि मी तो आमच्या BSTच्या कला क्रीडा मंडळाच्या एका गाण्याच्या कार्यक्रमाला आलो होतो आणि त्या कार्यक्रमामध्ये आमचे एक उमेश मुळीक म्हणून प्रकाश योजनाकार आहेत, त्यांची आणि उदय दुरुतांची बाहेर वरांड्यावर भेट झाली शिवाजी मंदिरच्या बाहेर आणि गप्पत चालली होती, गप्पा मारत चालले होते. ते उमेश मुळीकने विचारलं, दुरत साहेब काय सध्या चालू आहे? ते म्हणाले मी एक असं जबरदस्त नाटक करतोय, मी नथुराम गोडसे बोलतोय, गेले 35 दिवस झाले तो विनय आपटे वर बसलाय, एक माणूस त्याला आवडत नाही, त्याला ती बहुडंगी बहुशिंगी उत्तम दिसणारी भरपूर दूध देणारी अशीच म्हैस हवी आहे, ती आता कुठनं आणायची बाबा, असं तर त्या निर्मात्याचे शब्दात तो बोलत होता. तेवढ्यात उमेश मुळीक म्हणाल 1 मिनिट, असे सगळं देणारी एक म्हैस आमच्याकडे आहे BSTमध्ये, त्याचं नाव आहे शरद पोंक्षे, तो बसला आहे गाण्याच्या कार्यक्रमाला, बोलू का आहे? तर ते मग ताबडतोब बोलो, बघू तरी कोण आहे तो. आणि मग उमेश मुळीक धावत आला आणि गाण्याच्या कार्यक्रमातनं मधनं उठून मला बाहेर घेऊन गेला आणि उदय दुरतांची ओळख करून दिली. उदय दुरत माऊली प्रोडक्शनचे निर्माते. म्हटलं नमस्कार. मग त्यांनी माझी ओळख करून दिली आणि म्हणाले हा बघा तुम्ही तुमच्या नथुराम गोडसेसाठी जमते का याचं? तर ते म्हणाले उदय दुरत, अरे वा हा ब्राह्मणासारखा वाटतोय. म्हटलं हो मी ब्राह्मणच आहे. मग म्हणाले वरती येतोस का, तुझी विनय आपटेंची ओळख करून देतो. तर म्हटलं चला वरती. मग आम्ही वर गेलो. विनय आपटेंनी मला तोंड ओळख होती कारण त्यांची रानभूल वगैरे नाटकांना मी बऱ्याच वेळा जाऊन बसायचो, त्यामुळे एक मुलगा येतो असं एक डोळ्यासमोर त्यांचं चित्र होतं. त्यामुळे नुसतंच ते हसले आणि एक अर्धा पाऊण तास झाला तरी काही होईच ना म्हटल्यानंतर उदय दुरतने त्यांना आठवण करून दिली, अरे बाबा ते काय आलाय तो बघ, त्याचं काय ते एकदा वाचन घे आणि मोकळा कर. काय तो निर्माता आहे ना. विनयचं काम काय होतं, विनय काय करायचा, सगळ्या कलाकार जेवढे येतील सगळ्यांना बसवून ठेवायचा तास 2-2 तास. मग एकाच विनयसाठी चहा मागवला की सगळ्यांसाठी मागवावा लागायचा. निष्कारण निर्मात्याचा खर्च. बरं 35 दिवस झाले तरी एकही कलाकार सिलेक्ट होत नाही, त्याची एक वेगळी गणितं होती. तर तो म्हणाला कसं आला कलाकार काय ते वाचन घेतलं निघून गेला ना, म्हणजे त्याच्यासाठी चहाचा आणि भानगड नको. तर मला परत अर्धा पाऊण तास बसवून ठेवलं. सगळ्यांचं झालं वाचन वगैरे, सगळी माणसं हळूहळू निघून गेल्यानंतर मी एकटाच राहिलो आणि मला म्हणाला तर ये रिंगणात ये. विनय आपटे म्हणाले. मी रिंगणामध्ये आलो. रिंगणात म्हणजे त्यांच्यासमोर येऊन बसलो. मला म्हणाले नथुरामचं पुस्तक आहे आणि या नाटकामध्ये अर्जुन दास म्हणजे जे महात्मा गांधींना प्रोटेक्शन देण्यासाठी दिल्लीला जवाहरलाल नेहरूंनी पाठवलेत असं ते कॅरेक्टर आहे, बघ जरा.
वाचून बघ. मी त्यांना 2-4 ती डायलॉग होते, 4 का 5 डायलॉगचा अतिशय क्षुल्लक रोल, तर तो मी वाचून दाखवला. वाचून दाखवल्यावर ते म्हणाले, 1 मिनिट थांब, पहिलं पान काढ आणि नथुरामचं स्वगत वाच. मी वाचायला सुरुवात करणार, 1 मिनिट, एवढं सोपं नाही आहे ते, कोपऱ्यामध्ये बस, सगळं मनातल्या मनात वाच आणि वाचून झालं की मग मला मोठ्याने येऊन बोलून दाखव. ते म्हटलं बर. मग मी गेलो कोपऱ्यात, सगळं एकदा वाचलं. मी म्हटलं मी रेडी आहे बरं का, तुम्ही सांगाल तेव्हा. म्हणाले एवढ्या लवकर झालं? म्हटलं हो झालं. मी आलो, बसलो आणि मग मला म्हणाले वाच. आणि मी अक्षरशः, अतिशयोक्ती नाही आहे, विवेक त्याला साक्षीदार आहे, 5 का 6 वाक्य त्या स्वगतामधली मी वाचली असतील. बस, मला कळलं तुला काय येते, तू निघालास तरी चालेल. मी उठलो, घरी गेलो. संध्याकाळी 4-5ची ती वेळ असेल, घरी जायला मला 11 वाजले. मोबाईल नव्हते घरामध्ये, लँडलाईन फोन. इतके त्या धुरतने घरी तोपर्यंत फोन केलेले होते की आई घाबरलेली होती आणि मला आल्या आल्या म्हणाले, अरे ते उदय धुरत नावाचा कोण माणूस आहे ते सांग बघू. म्हटलं अगं तो निर्माता आहे. त्याचं काय झालं? नाही तो सारखा फोन करतोय. वा, मला एकदम एक क्षण अशा आशा पालवली, हायला काहीतरी गडबड आहे. मी लगेच त्या नंबरवर फोन लावते. म्हणाले बाबा तुझं वाचनावर विनय आपटे भयंकर खुश आहेत, पण बरीच नावं आमच्याकडे आहेत आणि बरीच दिग्गज मंडळी त्या नावांसाठी पाठीमागं जोर धरलेला आहे. त्यामुळं मी जर तुझ्याशी एकदा उद्या 3च्या तालमीच्या आधी 2 वाजता आहे, तुझा इतिहास आणि भूगोल मला जरा वाचायचा आहे. म्हणजे मला काही कळलं नाही. मी गेल्यानंतर म्हटलं तू काय करतो? म्हटलं BSTमध्ये नोकरी करतो. उद्या हे नाटक तुफान चालायला लागलं, सकाळ रात्र प्रयोग लागले, तर तू बाबा नोकरीचं निमित्त सांगून प्रयोग कॅन्सल करायला लावणार नाहीस ना? हो म्हटलं, नाईलाजाने नोकरी करतोय, तुम्ही नाटक द्या, बघा दुसऱ्या दिवशी नोकरी सोडतो की नाही, त्याचीच तर वाट बघतोय म्हटलं गेली 10 वर्ष मी. ते म्हणाले वा वा. मग त्यांना खात्री पटली आणि मग 8 दिवसानंतर विनय आपटेंनी नथुराम गोडसेची भूमिकेत माझं नाव डिक्लेअर केलं आणि मग तेव्हापासून सिलसिला सुरू झाला. मी काय जन्माला आलो तोच अभिनय करत नाही ना आलो. मी जन्माला आलो तो भारत मातेचा एक सुपुत्र म्हणून जन्माला आलो. मग मी भारत मातेचं सदैव काहीतरी देणं लागलंच पाहिजे. मी भारत मातेचा एक सुपुत्र म्हणून तिच्यासाठी मी काहीतरी केलंच पाहिजे. मग करण्यासाठी अनेक मार्ग आहेत. त्यापैकी मला एक वाटलं की मी चित्रपटसृष्टीमध्ये, नाट्यसृष्टीमध्ये गेली 30-35 वर्ष काम करतोय. इथे असंख्य प्रश्नांना आम्हाला सामोरं जावं लागतं. इतके भयानक असे प्रॉब्लेम्स आहेत आमच्यासमोर की ते करण्यासाठी, त्यासाठी मी जी इतकी वर्ष एकटाच मरत होतो. किंवा बालगंधर्व नाट्यगृहामध्ये तू समोर होतास त्या दिवशी, आपण नथुरामचा प्रयोग करत असताना अचानक माझ्या मस्तकावर एकदम पाण्याचे थेंब पडले. म्हणून थोड्या वेळाने मी वर बघितलं तर एकदम पाण्याची धारच सुरू झाली. नुकतंच काहीतरी 75 लाख रुपये खर्च करून रिनोव्हेशन झाल्यानंतरचा आमचा पहिलाच प्रयोग होता. आणि ते रिनोव्हेशन केलं का काय केलं काय, जोरदार पाऊस सुरू झाल्यावर बालगंधर्वच्या मुख्य रंगमंचावरती पाण्याची धार लागली. नथुरामवरती अभिषेक सुरू झाला. चिडलो मी आणि दुसऱ्या दिवशी सकाळ वर्तमानपत्रवाल्यांना बोलवून धडधडीत मुलाखत दिली. त्यानंतर पुन्हा 6 महिने नाट्यगृह बंद झालं. पण ही लढाई एकट्याने किती दिवस लढायची? त्यासाठी एक संघटना पाहिजे. मग संघटना आणि पक्ष जर धरायचा तर मग तो कुठला? तर आमचा पूर्णपणे भगव्यावरती विश्वास आहे. आणि शिवसेना हा एकमेव असा पक्ष आहे, बाळासाहेब ठाकरेंनी एकाच असा नेत्यांनी सावरकरांनंतर असा झेंडा हातात घेतलाय की त्यांच्या भगव्याला हिरवी निळी किनार नाही आहे. प्युअर भगवा हातात आहे. आणि जिथं प्युअर भगवा असतो तो नक्कीच वाटोळं नाही करणार, ते नक्कीच काही ना काहीतरी चांगलं करतील. आणि याच आशेने मी चित्रपट सेनेचं उपाध्यक्षपद जेव्हा उद्धव साहेबांनी मला विचारलं तेव्हा लगेच हो म्हटलं मी आणि काम करायला सुरुवात केली. अभिमानाने सांगावं असं वाटतं, एप्रिल महिन्यामध्ये आदेश बांदेकर अध्यक्ष आणि मी उपाध्यक्ष झालो. तेव्हापासून आत्तापर्यंत अजून 1 वर्षही पूर्ण झालं नाही, आम्ही चित्रपटसृष्टीमध्ये कलाकारांचे अडकलेले बुडलेले 1.5 कोटी रुपये मिळवून दिलेत. नाही म्हणजे फक्त आपल्या क्षेत्रात काहीतरी चांगलं काम करावं या हेतूनेच तू तिथे आहेस, राजकारणात जाण्याचं पाऊल वगैरे नाहीये. नाही, राजकारणापेक्षा समाजकारणात मला खूप इंटरेस्ट आहे. देवाने मला एक कला दिलेली आहे, तो कलाकार म्हणूनच मी शेवटपर्यंत राहणार. पण कलाकार असताना सुद्धा माझा जर नाटकाला येणारा प्रेक्षक जर सुरक्षित असेल, मना शांती मिळणारा असेल, तर तो छानपैकी नाटक एन्जॉय करेल. त्याला सतत भीती वाटत असेल, खुर्चीखाली बॉम्ब ठेवलाय का येताना काहीतरी होईल का, अशा मनस्थितीमध्ये नाटक कसं बघणार लोक. आणि मग ते सगळं सुधारायचं असेल तर मला कुठेतरी देशाच्या चळवळीशी स्वतःला बांधून घ्यायलाच पाहिजे, त्याला पर्याय नाही. सावरकरांनी सुद्धा नाटकं त्यासाठीच लिहिली ना. अभिनयाव्यतिरिक्त तू स्वातंत्र्यवीर, सावरकर विचारदर्शन, वंदे काय होतं मातरम, आता माझा अग्निहोत्र मधला महादेव ऍक्च्युली कसा दिसतो म्हणून बघायला काही लोक आलेली असतात.
काही देवराम खंडागळे नेमका कसा दिसतो म्हणून बघायला आलेले असतात, काही लोक नथुराम गोडसे नेमका कसा दिसतो म्हणून बघायला आलेले असतात. ह्या सगळ्या भूमिकांच्या आतला जो शरद पुंक्षे आहे त्याला बघायला लोक येतात. मग ती संधी सोडायची नाही, आणि संधी मिळाल्यानंतर हे असलं काहीतरी फालतू करण्यापेक्षा मग स्वातंत्र्यवीर सावरकर का नाही मांडायचे आपण, ती गरज आहे देशाची. आणि मग मी ठामपणे बिंदास बोलत पण ह्या जातो. सगळ्या गोष्टींचा म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर विचारदर्शन, वंदे मातरम, राष्ट्रगीत यावर तुझी व्याख्यानं आयोजित केली जातात. हा सगळा अभ्यास तू कधी केलास एवढ्या व्यस्त अरे तुझ्या खूप timetable एक मला मधनं? एक सांग, खूप बिझी आहे आणि त्याला दारू पिण्याचे व्यसन आहे, तो कधीतरी थांबतो का हो? तो कुठून तरी कसा तरी वेळ काढतोच. तो संडासात जाईल, एक पेग मारून येईल, पण कुठून तरी तो पेग मारणारच. मग तसंच वाचनाचं पण आहे. तुला व्यसन ते आहे. हा, व्यसन आहे. पुस्तक घेऊन फिरत राहायचं, 2 शॉटच्या मध्ये, 2 सीनच्या मध्ये. कधी कधी खूप वेळ मिळतो, 10 पानं 5 पानं, कधीतरी एका दिवशी फक्त 5च पानं वाचून होतात. ठीक आहे ना, 5 तर 5, पण वाचली ना काहीतरी. कधीतरी 2 महिन्यानंतर एक पुस्तक संपतं. पण हे सगळं करावं असं तुला वाटलं का? म्हणजे का नाही, वाटतं? सतत वाटलं रे. आजूबाजूला बघतोय ना मी, प्रत्येक माणूस हा फक्त सहन करतोय यार. रिक्षा स्टँडवर गेल्यावर रिक्षावाल्याला सांगतात पार्ला स्टेशन आहे का, तो तुमच्याकडे न बघता इतकं फालतू किंमत देतात तुम्हाला न बघता सांगतात मला नाही आणे काय, लगेच आम्ही तिथं काहीच करत नाही. हा सगळा उद्रेक गेला कुठे? आतला शिवाजी, प्रत्येकाच्या आत एक शिवाजी, एक राम आहे, एक श्रीकृष्ण आहे, ते गेले कुठे? का ही अहिंसा, का असे अहिंसक झालो आम्ही? 1920 साली एक मोहनदास करमचंद गांधी नावाचा डॉक्टर आफ्रिकेतनं इथे आला आणि त्यांनी एक लस शोधून काढली अहिंसेची. आणि 1920 नंतर या देशात जन्माला आलेल्या प्रत्येक मुलाला पोलिओच्या आधी अहिंसेची लस टोचली गेली. आणि मग ते पेशीमध्ये इतकं ती भिनली अहिंसेचे ते सगळे रेणू, की आता आपण अहिंसक होता 125 करोड भारतीय नपुंसक कधी झाले आम्हाला कळलंच नाही. आम्हाला राग येत नाही, आम्हाला चीड येत नाही, आम्हाला संताप येत नाही, आमचं रक्त खवळत नाही. आम्ही सगळं सहन 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 करतो आहोत. आणि आमच्या डोक्यावर मारलं जाते. 26 जानेवारी आज सकाळी गाणं ऐकलं असेल, ते गाणं ऐकलं की माझ्या तळपायाच्या मस्तकात जाते, तुमच्या जाते की नाही मला माहित नाही. साबर, आता चौकामध्ये लावतात बघा, साबरमती के संत तूने कर दिया कमाल, देश को दी आजादी बिना खड्ग बिना ढाल. अरे आराम करा म्हणजे ज्यांनी हातामध्ये खड्ग घेतलं, ज्यांनी हातामध्ये बॉम्ब टाकले, त्या सगळे आमचे मूर्ख होते. त्या सगळ्या क्रांतिकारकांचा तुम्ही अपमान करताय गाणं म्हणून. कोणी लिहिलंय गाणं? शांतपणे आपण ऐकतो, शांतपणे आम्हाला मुलांना शिकवलं जातं. फक्त गांधींनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलंय. गांधी आले शेवटचे 27 वर्ष, लढाई चालली 1830 पासून. माणसं मरताय, तरुण पोरं फासावर लटकतायत. त्या सगळ्यांचं योगदान शून्य, शिकवलंच जात नाही. मग ते कोणीतरी शिकवायला पाहिजे. मग माझ्या लोकप्रियतेचा फायदा मला अशा पद्धतीने घ्यायला आवडतो. आणि मग मी सावरकर बोलायला सुरुवात केली. आता तर मी भारताच्या राष्ट्रगीतावर पण बोलतो. जनगण मन, आपण जे राष्ट्रगीत म्हटलं ते आमचं राष्ट्रगीतच नाही आहे. असं एक वेगळा विषय पुढच्या उत्तुंगला ठेवूया. लहानपण मधलं एक मानवी मनोवृत्तीचं दर्शन घडवणारा एक शेवटचा स्वगत म्हणून आपण लहानपण मधले शेवटची खूप ती तुकारामांची गोष्ट सांगतो. एक तुकाराम महाराजांची गोष्ट सांगतो. एकदा श्रीमंत सावकाराने तुकाराम महाराजांना एक सुंदर असा लोकरीचा अंगरखा बहाल केला. महाराजांनी तो उलटा घातला. मग सावकाराने विचारलं, महाराज उलटा का घातलात? महाराज म्हणाले, सुखावणारी बाजू आत आहे, दुखावणारी बाहेर आहे. माझ्यासाठी दिला असेल तर उलटा घालतो, लोकांसाठी दिला असेल तर सुलटा घालतो. बोला कसा घालू? धन्यवाद.